वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आता जोरदार काट्याची टक्कर पाहावयास मिळत आहे। दोन पवार गटामध्ये हा सामना पाहावयास मिळत आहे। महाबळेश्वर तालुक्यातील कुमार शिंदे गट आणि DM बावळेकर हा कट्टर विरोधी असणारा ग्रुप मकरंदाबा पाटील यांचा पराभव करण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकवटलेले आहेत। आपण पाहतोय की दृश्य महाबळेश्वर शहरातली ही दृश्य। माजी नगराध्यक्ष DM बावळेकर देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात DM बावळेकर गट आणि कुमार शिंदे गट हा या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आमदार मकरंद पाटलांचा पराभव करण्यासाठी एकवटलेला आहे। आपण पाहतोय ही दृश्य अरुणादेवी पिसाळ यांना पाठिंबा देण्यासाठी कुमार शिंदे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत। कुमार शिंदे यांची जोरदार या ठिकाणी पकड आहे महाबळेश्वर शहरासह परिसरामध्ये आणि DM बावळेकर हे माजी नगराध्यक्ष असल्यामुळे ते देखील तुल्यबळ नेते म्हणून ओळखले जातात। अरुणादेवी पिसाळ हे तुतारी पक्षाचे त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। महाबळेश्वरमध्ये तुतारीचा बोलबाला देखील झालेला आहे। शिवसेना गटाकडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। उद्धव ठाकरे गटातर्फे अरुणादेवी पिसाळ यांना जोरदार शक्ती प्रदर्शनासह पाठिंबा देण्यात आलेला आहे। एकंदरीत गर्दी पाहता तुतारी चिन्ह कुठल्या परिस्थितीमध्ये घराघरामध्ये पोहोचण्याची खुंगाट देखील महाबळेश्वर तालुक्यातील शहरातील नागरिकांनी या ठिकाणी एकवटलेले असतानाचे दिसून येत आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मानते आणि त्यांना एवढं सांगायचंय की कुठल्याही आमिषाला कुणी इथं महाबळेश्वरमध्ये बळी पडू नका। त्यासाठी आम्ही कुठल्याही वेळी विजयसिंह भैया असतील, दादा असतील, कधीही रात्री किती वाजता म्हटलं तरी ह्या जे आमच्याबरोबर समर्थपणे साथ देतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने राहू। आणि सर्वांना माझं सांगणं आहे की महाबळेश्वरमध्ये की मी अरुणादेवी शशिकांत पिसाळ बावधन, माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, पहिलंच 1 नंबरचं चिन्ह आहे आणि त्यासमोरील बटन दाबून मला विजयी करा। महाविकास आघाडीतून आम्ही शरदचंद्रजी पवार पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, सोनियाजींचं काँग्रेस, अपक्ष असे 4 पक्ष एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत। त्याच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत। बावळेकर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कुंभारदरे आहेत आणि सर्व महिला पदाधिकारी, सर्व माझे तरुण युवा नेते आहेत, सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी आहेत, त्यांचं मी मनापासून आभार मानते। आणि 20 तारखेला होणाऱ्या मतदान आहे त्या दिवशी मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी सर्वांना मी विनंती करते। देवी पिसाळ यांचा महाबळेश्वर शहरातील आज प्रचार शुभारंभ आणि पदयात्रा होती। महाबळेश्वर वासियांनी उत्स्फूर्त असं त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे महाबळेश्वर वासीय या ठिकाणी मतदारांमध्ये जागृती झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवताना 1 नंबरच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून महाबळेश्वर शहरांमधून नव्हे तर महाबळेश्वर तालुक्यामधून सर्वाधिक मतं ही महाविकास आघाडीचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांना निश्चित पडलेली असतील आणि या विधानसभेचा निकाल बजावण्याची निकाल या ठिकाणी आघाडीच्या बाजूने लावण्यासाठी महाबळेश्वर वासीय सर्व सज्ज झालेले आहेत। आणि आपण मतदानाच्या दिवशी पाहाल नव्हे तर 23 तारखेला महाबळेश्वर शहरामधून महाबळेश्वर तालुक्यामधून झालेलं मतदान या ठिकाणी महाबळेश्वरवाला भडकला आणि वाई विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। हे चित्र निश्चित आपल्याला पाहण्यास मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला